पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने 6 वर्ष परंपरा जपणारे भव्य सतेज कृषी व पशु प्रदर्शन दिनांक 27 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2024 पर्यंत तपोवन मैदान कळंबा रोड कोल्हापूर येथे सुरू। तर नक्की भेट द्या तपोवन मैदानाला आणि सहभागी व्हा नवनवीन कृषी पशु फुले आणि अन्य अत्याधुनिक माहिती जाणून घेण्यासाठी। चला तर मग वाट कसली पाहताय, आजच भेट द्या तपोवन मैदानाला। तर आपण गिरगाव इथला मुरा जातीचा रेडा पाहिला। त्याचबरोबर आणखीन एक या प्रदर्शनाचं आकर्षण म्हणजे गडहिंग्लज तालुक्यातील हसूर चंपू इथला देखील युवराज नावाचा हा मुरा जातीचा रेडा या प्रदर्शनामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत त्यांचे व्यवस्थापक आहेत, त्यांच्याशी बोलूया। याचं वैशिष्ट्य काय सांगाल? तुमचं नाव काय? माझं नाव स्वप्नील अशोक पवार, मी गडहिंग्लजमधून आलेलो आहे। हसूर चंपू माझं गाव। ह्याचं नाव आहे युवराज। तो आता आहे 38 महिन्याचा। थांब रे। ह्याचं नाव आहे युवराज। ह्याला आम्ही 3 दिवस होतं तेव्हा घेतलेलो हरियाणामधून। ह्याची आईसकट आम्ही आणलो आहे। ह्याच्या आईचं दूध आहे 9 लिटर 800 मिली प्लस। हो हां। ह्याला किती खुराक लागते दिवसभराचा? ह्याचा खर्च किती असतो जवळपास महिन्यात? तुमचं किती हे महिन्यात महिन्याचा असं काय खर्च काढलो नाही आम्ही, पण ह्याला दिवसा खुराक आम्ही सरकी, हरभरा चुनी, गहू भुसा, परत सीझन वाईज गाजरं आणि रताळे हे सगळं आम्ही देतो याला। याच्यासोबत कोण कोण आहे बोला? ह्याच्यासोबत मी आत्ता अजित नाईक आहे, आपला ह्यो माझा भाचा सुजल इरफान मोरे, माझं नाव स्वप्नील पवार। थांब रे। याची देखभाल करण्यासाठी किती लोक असतात किंवा आणखीन काही गोठ्यामध्ये तुमची जनावरे? आमची जनावरं टोटल 12 आहेत, सगळे हरियाणास घेऊन आलेले आहेत। हो, आणि देखभाल करण्यासाठी मी, आमची मामी, आई ती। हो, एवढ्यांना देखभाल होते का? म्हणजे मुरा जातीचा हा रेडा आहे, वजनही जास्त आहे, वजन 1360 किलो तुम्ही लिहिलेलं आहे, तर तेवढं वजन केलेला आहे तो। कोणकोणत्या कृषी प्रदेशामध्ये घेऊन गेला? ह्यो आता वारणामध्ये घेऊन गेलो होतो, त्यानंतरनं आपलं कराडला घेऊन गेलो होतो, इस्लामपूर, बागलकोट, जवळपास 7 किलो आम्ही। हो, ते 7मध्ये 1 नंबर झाला आहे आपला। कुठे झाला तू? काय 7मध्ये? होय। मला सांगा, ह्याच्यापासूनचे स्पर्म डोनेट होते, ह्याच्या पैदास नवीन जातीची किंवा नवीन याची वगैरे काय? ह्याचं काय अजून आम्ही हे केलेलं नाही, पण आमच्या मसरांच्यावर केलो आहे आम्ही, असं काय बाहेर अजून दिलेलं नाही आहे। नाही, असं मागणी येतेली वगैरे किंवा? हो, मागणी अजूनपर्यंत त्याला 25 लाखाची केलेले आहेत, पण आम्ही काय हे केलं नाही। त्याच्यापेक्षा जास्त झालं तर आम्ही करू, नाहीतर सिमेंटसाठी कोणी हे असलं तर पण देऊ। भविष्यात त्याला विकायची तयारी आहे का आणखीन काय तुमचे? भविष्यात जास्ती आलं तर आम्ही देऊ, हे करतो ना, पण नाही तर सिमेंटसाठी आम्ही कोण बी हे मागणी दिलं तर बी देऊ शकतो। हा किती रुपयाला आणल्या म्हणजे त्यातून तिथून हरियाणामधून तुम्ही? बरोबर, हरियाणामधून ह्याची आईची किंमत 1,40,000 त्या टायमाला घेतलो आम्ही। हो, किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी घेतले। आता अशी ह्याला कितीची मागणी लागली वगैरे असं काय? ह्याला आत्ता काय मागणी जवळपास 25पर्यंत मागणी आहे। आम्ही काय दिलेलं नाही, कारण हे आपलं घरचं असल्यामुळं ते जर असं हे होतं ना। त्याच्यापेक्षा जर आम्हाला जास्ती कोण जर हे करतो म्हटलं तर बघू त्या टायमाला। ह्याचा खर्च जास्त आहे असं वाटत नाही का ह्याच्यावरचा? हो, खर्च बी आहे किंवा तसा खर्च जास्त आहे, पण ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न असते का बरोबरीचं का? तर ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न तर कसं आहे, आम्ही अजून तर काय काढलेलं नाही आहे। एक आवड म्हणून आम्ही केलेलं आहे, असं काय हे नाही आहे। तर बघितलं, हा कोल्हापूर जिल्ह्यातल्याच हसूर चंपू इथला स्वप्नील पवार यांचा हा युवराज नावाचा रेडा या प्रदर्शनामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय।
पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.